नमस्कार, मी पायल. आजच्या या सुंदर अशा ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे गुढीपाडवा, म्हणजेच मराठी नवीन वर्ष. तर सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही माझ्या मागे अंधार पाहत असाल, कारण आत्ता वाजले आहेत सकाळचे 5:30. आमच्या साहेबांना सुट्टी नसल्यामुळे सगळंच लवकर करायचं आहे, त्यामुळे आम्ही गुढीसुद्धा लवकरच उभारणार आहोत. तर चला करूया तयारीला सुरुवात. गुढीची थोडी तयारी आम्ही रात्रीच केली होती, कारण सकाळी उठल्यावर मग ते सामान शोधण्यामध्ये वेळ जातो. त्यामुळे जे जे सकाळी लागणार ते सगळं सामान आम्ही रात्रीच काढून ठेवलं होतं आणि फुलांचा हार वगैरे बनवून ठेवला होता. साईडला ऋतूची छान अशी मस्ती चालली होती, फुलांसोबत खेळत होता तो. त्यानंतर सकाळी लवकर उठले, कचरा काढला, लादी पुसली आणि पाटापोती छान अशी रांगोळी काढली. मग आंबरसाची तयारी करायला आत आले. आंबा गोड नव्हता, त्यामुळे त्याच्यात थोडीशी साखर टाकावी लागली. मग साखर टाकल्यानंतर मिक्सरला छान असा फिरवून घेतला आणि मग तो फ्रीजमध्ये ठेवला थंड व्हायला, कारण थंड आंबरस छान लागतो. आणि मग डाळ भाताचा कुकर लावला आणि डाळ भाताचा कुकर झाल्यानंतर मग भाजीची तयारी करायला घेतली. जेवणाची सगळी तयारी झालेली आहे, फक्त पुऱ्या बाकी आहेत. ते आपण जेव्हा जेवायला बसू तेव्हा गरमागरम करूयात. आता मी जाते माझं आवरायला, बाळाचं सुद्धा आवरायचं आहे. आम्ही तिघेही छान असं रेडी होऊन तुम्हाला भेटतो. आम्ही तिघेही छान असं रेडी होऊन गुढी उभारायला बाहेर आलो. अहोंनी गुढी उभारायला घेतली. रुद्रांशला मी चेअरमध्ये बसवलं होतं, कारण की तो आता चालायला लागला आहे, तर एका ठिकाणी शांत बसत नाही. मग गुढी उभारली छानपैकी आणि मग मी गुढीची पूजा करायला घेतली. गुढीची पूजा करत असताना तो मध्ये मध्ये हात घालत होता, कारण त्याला ते ताट हवं होतं, ताटामधल्या त्या वस्तू हव्या होत्या. गुढीची पूजा झाली. मग मी गुढीच्या पाया पडले आणि प्रार्थना केली की हे वर्ष आम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. त्यानंतर मग रुद्रांशने आणि त्याच्या पप्पांनी सुद्धा गुढीची पूजा केली. त्यानंतर आम्ही थोडेसे फोटोज काढले आणि मग हे आवरून ऑफिसला निघून गेले आणि मी सुद्धा जेवणाची तयारी करायला आतमध्ये गेले. जेवण झाल्यानंतर मग मी नैवेद्य घेऊन गुढीला दाखवायला आले. आज मस्त असा आंबरस पुरीचा बेत होता. गुढीला नैवेद्य दाखवल्यानंतर मग देवांनाही नैवेद्य दाखवला. अशा प्रकारे गुढीपाडवा खूप छान साजरा झालेला आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर असेच हसत राहा, आनंदी राहा आणि लाईफ एन्जॉय करत राहा. बाय.